भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर वादाला तोंड फुटलंय। आरती साठेंची नियुक्ती कायद्याच्या अखत्यारीत आहे की नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होतोय। आरती साठे मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनियुक्त न्यायमूर्ती, मात्र त्यांच्या नेमणुकीनंतर वादाला तोंड फुटलंय। कारण आरती साठे या 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या। सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तींची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं हे चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत विरोधकांनी नियुक्तीवर आक्षेप घेतलाय। तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित 5 न्यायमूर्ती आहेत, जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते, ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे, असे 5 ते 6 न्यायमूर्ती आहेत। कुठेतरी कोलोजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन आहे। अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे। तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे सीजे आहेत त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा। भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती। या यादीत मुंबईतील भाजप सदस्य आणि ॲडव्होकेट आरती साठे यांचंही नाव होतं। आता त्याच आरती साठेंची मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आरती साठे यांचा वकील म्हणून 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव। आरती साठे यांचे वडील अरुण साठे देखील एक प्रसिद्ध वकील आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आरती अरुण साठे या मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या। फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती। त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य सुद्धा राहिल्या आहेत। जानेवारी 2024 मध्ये पक्षाच्या प्राथमिक सदस्यता आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरून राजीनामा दिला। ज्या पद्धतीनं न्यायालयावरचा विश्वास कमी होताना आम्हाला दिसतो आहे, हे प्रगल्भ लोकशाहीसाठी, डेमोक्रेसीसाठी अत्यंत घातक आहे असं मी मानतो। जो एक मजबूत असा सर्वसामान्य माणसाचा आधारस्तंभ मानतो, तो स्तंभ आता वीक होताना जर चर्चा होत असेल ते दुर्भाग्यपूर्ण घटना आहे असं त्यामध्ये बोलावं लागेल। 1993 पर्यंत थेट या देशामध्ये सरकारकडून नियुक्त्या व्हायच्या। 1993 ला कॉलेजियम अस्तित्वात आलं, पण तोपर्यंत इतिहासातली अशी अनेक उदाहरणं आहेत की थेट राजकीय पक्षाशी संबंधित असलेली नावं ही डायरेक्टली पदाधिकारी माणसं ही जज म्हणून नियुक्ती केली जायची। त्यावेळी कुठे गेला होता हा सगळा आज जो सगळा अकांड तांडव केलं जात आहे। 1.5 वर्षांपूर्वी आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा दावा विरोधक करतायत। यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पोस्ट करत काँग्रेसच्या कार्यकाळातील न्यायाधीशांची यादी पोस्ट करत निशाणा साधलाय। बहरुल इस्लाम, काँग्रेस खासदारकीचा कार्यकाळ 1962 ते 1972, हायकोर्ट जज 1972, तर सुप्रीम कोर्ट जज 1980, के.एस. हेगडे राज्यसभा खासदारकीचा कालावधी 1952 ते 1957, हायकोर्ट जज 1957, तर सुप्रीम कोर्ट जज 1967 ते 1973, कृष्णा अय्यर केरळचे मंत्रिपदाचा कार्यकाळ 1957 ते 1959, हायकोर्ट जज 1968, तर सुप्रीम कोर्ट जज 1973 ते 1980। 6 जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरती साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे। असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे। आरती साठेंची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या बरोबर असल्याचं बोललं जात आहे। मात्र नैतिकदृष्ट्या ही निवड चुकीचा असल्याचा दावा विरोधकांचा आहे।
त्यामुळे आता यावरून पुढील काही दिवस वाद रंगणार हे नक्की. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.